श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। राम राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन गोपालन रत गोकुल संकटहारी राम गोकुल संकटहारी राम गोकुल संकटहारी हारी हारी हरे जय जय राम राम कृष्ण हरि हो हरि जय जय राम। शरणागत दीना शरणी नेई राम शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेगी रामा करुणा दृष्टि निहारी 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 हरे जय जय राम राम कृष्ण हरि हो हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी बहुत
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 रूप पाहता लोचनी सर्व सुखाचे आगरू सर्व सुखाचे आगरू सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवीवरू बाप रखुमा देवीवरू बाप रखुमा देवीवरू रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी पाहता लोचनी रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया सदा बोलण्यासारखे चालता है सदा बोलण्यासारखे चालता है सदा बोलण्यासारखे चालता है अनेकी सदा एक देवास पाहे अनेकी सदा एक देवास पाहे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा 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 जय जय रघुवीर समर्थ या गणेशोत्सवाच्या निमित्तानं पूर्वरंगामध्ये समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधात दास महात्म्य सांगणारे जे 10 श्लोक सांगितलेत यापैकी एकेका श्लोकावर चिंतन करावं आणि उत्तरंगामध्ये आपल्या देश स्वातंत्र्यासाठी देश गौरवासाठी अनेक झगडलेल्या वीरांचंही स्मरण करावं असा या वर्षीच्या गणेशोत्सवाचा आपला एक ढाचा नक्की केला आहे। याप्रमाणे आज दास लक्षणापैकी दास महात्म्यापैकी समर्थांचा हा श्लोक चिंतनासाठी घ्यायचा की सदा बोलण्यासारखे चालत आहे।
सर्व संतांच्या बोलण्यामध्ये एकरूपता असते. आणि म्हणून आपल्याला ही ओळ ऐकल्याबरोबर आठवेल की तुकोबांचा सुद्धा असाच अभंग आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, संत दिसती वेगवेगळाले, परिते स्वरूपी मिळाले, असे ते एकजीव असतात. अर्थात या ओळीचा अर्थ घेताना काही शब्द अध्यारूत आहेत, म्हणजे कंसात आहेत. ते मान्य करूनच पुढे जायचं असतं. सदा बोलण्यासारखे चालत आहे म्हणजे चांगलं बोलण्यासारखे चांगले चालत आहे. तो चांगलं हा शब्द त्याच्यामध्ये धरायचा असतो आपण. हो, नाही तो वाईट बोललं आणि त्याप्रमाणे करून दाखवलं तेही बोले तैसा चाले ह्याच पद्धतीत येतात. एका विद्यार्थ्याला विचारलं, का रे बाळा, जसा बोलतो तसा चालतो असा कोणी पाहिलास? तो म्हणाला, अशी माणसं रोज बघतो. हा, आश्चर्य वाटलं. अरे, अशी माणसं दुर्मिळ असतात, रोज बघतोस? हो. रात्री 8 नंतर स्टेशनच्या बाहेर जे दारू पिऊन येतात ते जितके अडखळत बोलतात तितके अडखळत चालतात. आहे ना बोले तैसा चाले. तेव्हा वाक्याचे अर्थ घेताना सुद्धा थोडं तारतम्य बाळगायला पाहिजे की चांगलं बोले, आणि इथे चाले म्हणजे पायाने चाले नाही, आचरण ह्या शब्दाचा अर्थ इथं घ्यायचा. सदा बोलण्यासारखे चालत आहे या ओळीचा जरा व्यापक अर्थ असा की आपण आपल्या जीवन मूल्यांच्या बद्दल जे काही बोलतो तसं आपलं आचरण असावं अशी दासाकडून अपेक्षा आहे. आपण अगदी सामान्य पातळीवरचं उदाहरण घेऊया. आमच्याकडे सत्यनारायण होता. नीट ऐका, सत्यनारायण होता. बरीच माणसं आली होती. सत्यनारायणाला अलीकडे आता डिश द्यायची पद्धत आहे. फक्त शिऱ्यावर भागत नाही, त्याच्यात अजून काही पदार्थ लागतात. डिश. आलेल्या लोकांनी आपलं दर्शन घ्यावं सत्यनारायणाचं. डिशमध्ये त्यांची अनेक पदार्थ. त्यामध्ये काहीतरी ढोकळा होता आणि त्याच्याबरोबर चटणी होती. चटणी थोडी खराब होती, म्हणजे ती लक्षात आली नव्हती, खराब झाली होती. तर सत्यनारायण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या पेठेमध्ये चर्चा, सत्यनारायण चांगला केला, पण चटणी तरी किमान बरी द्यायची. काय आपळे बुवा, काय ती डिश. म्हणजे बाकी सगळे पदार्थ चांगले, त्याच्याबद्दल काही बोललं नाही कोण, चटणी तरी चांगली द्यायची. म्हणजे जणू काही बाकी सगळे वाईटच दिले होते पदार्थ. काय आपळे. आणि मग अशा वेळेला आपळेबुवांना राग आला. जो बोलला त्याला आपळेबुवा बोलले, अरे जर चटणी बिघडली होती तर त्याच क्षणी मला स्वयंपाकघरात येऊन सांगायचं ना, तेव्हाच बदलली नसती का? चटणी बिघडली आहे तर माझं मला सांगायचं. अख्ख्या पेठेत सगळ्यांना सांगायची काही गरज आहे का? माझ्यामध्ये काही राहत असेल तर ते मला येऊन सांग ना. तुम्ही जीवनाबद्दल काय बोललात, माझं काही राहत असेल तर ते मला येऊन सांग. 4 लोकांमध्ये चर्चा करू नको. हे तुमचं जीवनविषयक तत्वज्ञान झालं. आता याच्यानंतर आपळेबुवा दुसऱ्यांच्याकडे सत्यनारायणाला गेले आणि मग त्यांनी तर सत्यनारायणाला मिसळच केली होती. त्याही मिसळीत काहीतरी गडबडलं आणि समजा मग आपळेबुवांनी त्याची चर्चा सगळ्या पेठेत सुरू केली तर दास या व्याख्येमध्ये आपळेबुवा येत नाही. जे बिघडलं असेल ते त्याचं त्याला सांगावं बस. मी जे जीवन मूल्य सांगतो, मी जो नियम माझ्यासाठी सदाचाराचा मानतो, त्याप्रमाणे माझं आचरण आहे का, हा दासाचा एक महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे. सदा बोलण्यासारखे चालत आहे. आणि पुढचं लक्षण, पुढची अपेक्षा अशी ते सांगतात, अनेकी सदा एक देवासी पाहे. अनेक देवरूपांमध्ये जो एकाच भगवंताला बघतो, अनेक रूपामध्ये एकाच भगवंताला बघतो.
म्हणजे त्याला विविध रूप आहेत याचा त्रास होत नाही. किती ते धर्मामध्ये देव, हे काय ते काय ते काय. चेहरा बघा हरामखोरांचा. मेल्या एवढ्या चांगल्या व्हरायटी दिल्यात ते गेलेच कुठे. पण ज्याला श्रीमंती काय ती कळतच नाही, अशा दगडधोंड्यात आनंद मानणाऱ्या माणसाला श्रीमंतीमध्ये अनेक प्रकार झालेले खपत नाहीत आणि पचतही नाहीत. अनेकही सदा गणेशाच्या रूपामध्ये असतील, सरस्वतीच्या रूपात असतील, शारदेच्या रूपात असतील, लक्ष्मीच्या रूपात असतील, शंकरांच्या रूपात असतील, रामाच्या रूपात असतील, कोण असतील, माझा जो परब्रह्म परमात्मा आहे तोच असेल. आणि यासाठी आपल्या साध्या तमाशामध्ये सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल. काही लोकांना तमाशातली गाणी ही फक्त शृंगार रसाची वाटतात, पण पूर्वी असा तमाशा नव्हता बरं. तमाशातले शाहीर हे वेद पुराण शास्त्रांचा अतिशय सखोल अभ्यास केलेले असायचे आणि त्याच्यात जे झगडे व्हायचे, सवाल जवाब, याच्यामध्ये अनेक पौराणिक कथांच्या बद्दल प्रश्न विचारले जात होते. ते सवाल जवाब आहेत अलीकडे छापलेले, वाचा कधीतरी. आणि त्याला पारमार्थिक उत्तर कसं द्यायचं याच्यावरती शाहिरांनी आपली मती खूप खर्च केली आहे. म्हणजे शाहिरी वाङ्मय हे फक्त स्त्रीच्या पायातल्या घोंगराच्याच तालावर नाचलेलं नाही, ते पुराणातल्या वेदकाळातल्या कथांच्याही जीवावर चाललंय. अतिशय परमपवित्र अशी सुंदर लावण्यांची रचना अनेक शाहिरांनी केली आहे. आणि त्यातलीही हाच अध्यात्माचा विचार स्पष्ट करणारी एक भेदिक लावणी म्हणतात तशी आहे. भेदिक म्हणजे आपल्या मनातल्या अनेक शंकांना छेद देणारी, भेद करणारी अशी गोड भेदिक लावणी आहे. शाहीर काय म्हणतायत, अनेकी सदा एक देवास पाहे, हा संतांचा विचार, हा पुराणांचा विचार. शाहिरीमध्ये, या लोककलेमध्ये हे लोककलाकार अध्यात्माच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय मोठे साधक असतात. तेव्हा ही माणसं फक्त तमाशात काम करतात, ही माणसं फक्त गोंधळ करतात, ही माणसं असं अशा पद्धतीनं कधीही लोककलावंतांचं अवमूल्यन मनात सुद्धा आणू नये. फार मोठ्या परंपरेचे हे सगळे पाईक असतात बाबा हो. आणि त्यामुळे काय सुंदर भेदिक लावणी केली आहे शाहिरांनी. या जगे ब्रह्म दिसे उघडे, या जगी ब्रह्म दिसे उघडे, या जगी ब्रह्म दिसे उघडे, या जगी, अहो या जगी ब्रह्म दिसे उघडे, अहो ब्रह्म दिसे उघडे, या जगी ब्रह्म दिसे उघडे, या जगी. काय दृष्टांत आहे. एकची सोने नाना परी लेणे, एकची सोने नाना परी लेणे, बाळे अन बुगडे, हो या जगी ब्रह्म दिसे उघडे, या जगी. वा. अजून दृष्टांत. एकची माती नाना परी भिंती, एकची माती नाना परी भिंती, धोंडे आणि दगडे, या जगी ब्रह्म दिसे उघडे, ओ या जगी ब्रह्म दिसे उघडे, या जगी ब्रह्म दिसे, ब्रह्म दिसे, ब्रह्म दिसे. काय मौज आहे. एकची सोने नाना परी लेणे. जसं सोनाराकडे तुम्ही 10 दागिने जरी ठेवले तरी तो दागिन्यावरची नक्षी बघेल, पण त्याच्या दृष्टीने ती नक्षी फार महत्त्वाची नाही, तो त्या सोन्याचा कस किती त्याच्यावर त्याची किंमत लावणार आहे. त्या सगळ्यामध्ये तो सोनं पाहतो. एकची माती नाना परी भिंती. तसं दत्तांच्या दर्शनाला मी गेलो, शंकरांच्या दर्शनाला गेलो, तरी माझा परब्रह्म परमात्मा, माझी उपास्य दैवता तीच या रूपानं आहे, असा भाव ज्याच्या मनात असतो.
पूर्वीच्या काळी अशा अनेक कथा आहेत. नरहरी सोनारांची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी शंकर रूपाचं दर्शन घेतो म्हटलं की मी विठ्ठल रूपाचं दर्शनच घेणार नाही, अशा तऱ्हेचा हट्टाग्रही भाव अनेक लोकांचा पूर्वी होता. पण अनेकी सदा एक देवास पाहे, अशा तऱ्हेचा एक समभाव संतांनी नंतर निर्माण केला आणि काही प्रमाणात तो सफलही झाला, यात संशय नाही. तिसरे लक्षण सांगतात, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. आपल्याकडे हा वाद खूप पुरातन आहे. सगुणाची उपासना चांगली का निर्गुणाची? मेल्या आधी उपासना कर. उगाच आपलं ह्या कॉलेजला जायचं का त्या कॉलेजला जायचं, ही शाळा चांगली का ही शाळा चांगली, अभ्यास कुठे आहे कार्ट्याला? उगा आपलं शाळेचं ग्राउंड कसं आहे, ॲटमॉस्फिअर कसं आहे? ॲटमॉस्फिअर गेलं खड्ड्यात, तुझा अभ्यास कसा आहे ते सांगा. ती अभ्यासा व्यतिरिक्त सगळं बघणारी माणसं जास्त आहेत. सगुणाची उपासना चांगली का निर्गुणाची? याचा अर्थच असा की या माणसानं संत वाङ्मयाचं उपासनापर काहीही वाङ्मय वाचलेलं नाही. काहीही न वाचता हा प्रश्न आपल्याला विचारतोय, त्याचा वेळ जात नाही आणि माझा वेळ खायचा आहे. अरे मूर्ख माणसा, असं म्हटलं तर राग येतो. अरे शहाण्या माणसा, सर्व संतांनी हेच सांगितलंय, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. अजून वेगळ्या शब्दात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. एवढी सगळी सगुण निर्गुणाबद्दल चर्चा संतांनी केलेली असताना, ती वाचनासाठी उपलब्ध असताना, उपासना राहू दे, किमान वाचन तरी याचं केलंयस का रे? आणि ज्ञानोबा माऊलींनी ह्याच्या पुढं उडी मारली आहे. मी सगुणाची उपासना करतो म्हणजे मी काहीतरी गौण आहे, आणि निर्गुणाची उपासना करणारे मात्र श्रेष्ठ आहेत, हा न्यूनगंड मनात नको. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. मी कमी आहे हा भ्रम ज्याला नाही. मी कमस्सल काहीतरी उपासना करतोय असं मनात सुद्धा नाही. मला निर्गुण प्राप्त करायचं आहे, पण निर्गुणापेक्षा सुद्धा सगुणामध्ये संत अधिक रमतात, त्याच्यातच मला अधिक रमायला आवडतं. असा सगुणामध्ये जरी रमलो तरी सुद्धा मला मिळणारं फळ कमी असत नाही. आणि त्याला दृष्टांत देताना माऊली असा देतात, निर्गुण म्हणजे पातळ तूप आहे आणि सगुण म्हणजे घट्ट झालेलं तूप आहे. आता जे घट्ट झालेलं तूप आहे ते घट्ट असताना मी खाल्लं तरी तुपाचा जो परिणाम आहे तो मिळणारच आहे ना. त्यासाठी पातळच तूप भांड्यात घेऊन वाकडं तोंड करत प्यायलंच पाहिजे अशी काही सक्ती आहे का? त्यापेक्षा थालपिठाबरोबर छान तुपाचा गोळा खाल्ला तर काही बिघडणार आहे का? माऊलींचे दृष्टांत म्हणजे असे गोड असतात. आहा हा हा, ते थिजलेलं तूप अधिक गोड असतं, चवीला छान लागतं आणि दोन्हीचं फळ एकच मिळतं. त्यामुळं भांडायचं नाही. तुझं सगुण म्हणू की निपने सा पने सा गरे सा पद मग मग निगसा. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण सगुण निर्गुण हो सगुण निर्गुण एक गोविंदु रे गोविंदु रे एक गोविंदु रे. तुझे सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझे सगुण म्हणू की निर्गुण रे. अनुमानेना 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 श्रुती नेती नेती म्हणती गोविंदु रे. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदु रे. गोविंदु रे एक गोविंदु रे. तुझ
सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की सगुण म्हणो की सगुण म्हणो की. कसा छान प्रश्न मिटवून टाकला माऊलींनी. सगुण निर्गुण एक गोविंदू रे, पातळ आहे घट्ट आहे तूपच आहे. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू आनंदू रे. तेव्हा सगुणी भजे एक लक्षात ठेवायचं आहे. संत जेव्हा सगुणाचं कौतुक करतात ते रमण्यासाठी आहे. याचा अर्थ त्यांना निर्गुण प्राप्तच होऊ शकत नाही म्हणून सगुणाचं कौतुक नाही. हा भेद लक्षात घेतला पाहिजे. तिथे मला ॲडमिशनच मिळत नाही म्हणून ते कॉलेज नकोच आहे असं नाही म्हणायचं आहे. ते मला मिळणारच नाही म्हणून ते नकोच आहे असं नाही. ते त्यांनी मिळवलंय तरी तिथे रमण्यासारखं काही नाही म्हणून ते सगुणाकडे परत आलेत. नामदेव महाराजांनी पण गाथेमध्ये सांगितले, देवा ते निर्गुणाचं सगळं प्रकरण आनंद तू दाखवलास खरा, पण भीती वाटते रे. निर्गुणापर्यंत गेलो म्हणजे मी एकरूपच झालो, मग मी भक्त आणि तू देव असा भक्तीचा आनंद त्या निर्गुणात नाही ना सापडत. ते पद प्राप्त करता येतं पण आनंद नाही मिळत. यासाठी तू देव भक्त ऐसे करी. तुकोबा सुद्धा सांगतात, नको बाबा नलगे मुक्ती संपदा काही नको, मला मुक्त करूच नको. संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी. मला परत परत जन्माला घाल. का तर या सगुणाची उपासना, या सगुणाचं प्रेम, या नामाचा गजर, याचा माझ्या मनाला इतका आनंद आहे तो या निर्गुणाच्या आनंदापेक्षाही मला मोठा वाटतो. म्हणजे तो आनंद घेऊन ते अलीकडे आले आणि या सगुणाच्या पूजनाचा आनंद अधिक रमण्यासारखा आहे असा तो महाआनंद त्यांनी आपल्याला फुकट उपलब्ध केला. तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये रमत नाही. आमच्यासारखे नतद्रष्ट त्यांच्या का नशिबी आले काही कळत नाही. तेव्हा हा किमान करंटेपणा आपला जावा आणि आपण असंच भगवंताच्या भजनामध्ये, भगवंताच्या उपासनेमध्ये, भगवंताच्या नामगजरामध्ये गोड रममाण होण्याचा प्रयत्न करावा, त्यातला आनंद मिळवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी तर अशा सगळ्या उत्सवांचं नियोजन असतं, आयोजन असतं. एकट्याला हे सगळं जमत नाही, मग समूहानं का होईना एकत्र अशी सुंदर गणेशाची आरती करावी, स्तोत्र म्हणावी, मंत्र म्हणावेत, मंत्र पुष्पांजली घ्यावी आणि त्या विविध अभंगांचा आनंद आपल्याला या सगुणाच्या उपासनेमध्ये रमवून टाकणारा असावा. आणि अशा वेळेला जर कोणी विचित्र प्राणी येऊन उभा राहिला आणि बोलू लागला, निर्गुणाचा संग खरा पाहिजे, त्याला म्हणायचं तू इथं मांडी घाल, पाटावर बस आणि ध्यान करत बस निर्गुणाचं. आम्हाला गणपती बाप्पा मोरया म्हणायचे ते एकदा म्हणू दे. कसं आहे, वादासाठी वाद आणि मग वेळ घालवण्यासाठी वेळ, याच्यामध्ये कोणी आपला मौलिक वेळ वाया घालवू नये. यासाठी समर्थ सांगतात, आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे हे जर तू बोलतोस आणि जाणतोस, मग तसं तू आयुष्यात जगताना दिसत नाही की तो क्षण तुझा मोलाचा आहे. तू किती क्षण वाया घालवताना मला दिसतोयस, असं नको करू. असं जर आपल्या तत्त्वज्ञानाला विरुद्ध असं वागत राहिलास तर मग दास होण्यामध्ये बऱ्याच अडचणी येतील बाळा. म्हणून दासाची लक्षणं सांगताना आजच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला ही 3 लक्षणं सांगतायत, ही लक्षात ठेवायची महाराज. सदा बोलण्या सारिखे चालता है, सदा बोलण्या सारिखे चालता है, अनेकी सदा एक देवासी पाहे, अनेकी सदा एक देवास पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया.
आणि आख्यानाचा आनंद घेऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सर्वांनी म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारतामधल्या बंगाल प्रांतात कोलकाता नावाच्या शहराच्या शेजारी असणारं कटक नावाचं छोटंसं खेडेगाव, या खेड्यात जन्माला आलेला अतिशय नामांकित अशा नगराध्यक्षांचा पुत्र सुभाष, ज्यांनी प्राथमिक शिक्षण कटकमध्ये पूर्ण केलं, महाविद्यालयीन शिक्षण कोलकात्यात घेतलं आणि हे सर्व शिक्षण करत असताना स्वतःचा सेवाभाव आणि त्याचबरोबर देशाच्या परंपरांबद्दलचा स्वाभिमानी स्वभाव हा त्यांनी प्रगट केला, व्यक्त केला. सर्व कथाभाग 2 दिवस अलीकडे आपण पाहिला आहे. जेव्हा वडिलांनी थोडा आग्रह केला की परदेशी जाशील का, इंग्लंडला जाशील का, ICS अशी परीक्षा, ज्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालं तर भारतामध्ये खूप मोठ्या पदाची सरकारी अधिकाराची नोकरी मिळते, या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी जाशील का. सुभाष बाबू जायला तयार झाले, पण याच्या मागे मला काहीतरी पासिंग नंतर खूप मोठी नोकरी मिळेल हा मानस नव्हता. मनातला हेतूच वेगळा, आणि तो असा की कोलकात्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी सैनिकी शिक्षणासाठी अर्ज केला होता, पण भारतीयांना त्या प्रमाणात सैनिकी शिक्षण द्यायला इंग्रज राजी नव्हता. आम्हाला असं असहाय्य परिस्थितीमध्येच ठेवायचं हे त्याचं मानस होतं, आणि असं लष्करी शिक्षण मला परदेशामध्ये नक्की मिळेल, आणि अशी लष्करी मदत मला परकीय अनेक देशांमधले युवक उपलब्ध करू शकतील, तिथपर्यंत माझ्या देश स्वातंत्र्याच्या विचारांचं जाळं पसरावं, या हेतूसाठी म्हणून सुभाषबाबू खरं बाहेर पडले. हेच साम्य आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रामध्ये आणि सुभाषबाबूंच्या चरित्रामध्ये. सावरकरसुद्धा बॅरिस्टर होण्यासाठी म्हणून इंग्लंडला गेले, पण बॅरिस्टर होणं हा त्यांचा दुय्यम हेतू होता. प्रथम हेतू हा की भारतीय स्वातंत्र्यासाठी एक मोठं नेटवर्क उभं करता येईल. सुभाषबाबूंचाही हेतू तोच, आणि परदेशामध्ये गेले, पोचले, आणि लोकांना अशी आश्चर्यानं तोंडात बोटं घालायला लावली. ज्या विद्यापीठांमध्ये तुम्ही पहिल्या 100मध्ये आलात तरीसुद्धा हत्तीवरनं मिरवणूक काढतील, इतकी ज्या विद्यापीठांची भव्य उंची, अशा विद्यापीठामध्ये ICSच्या परीक्षेला बसून
इंग्लंडमध्ये त्यावेळेला देशोदेशीचे विद्यार्थी त्या परीक्षेला आले होते. या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन दाखवले सुभाषनं. वा रे वा. म्हणजे देशभक्त हा नापास झालेला असला तरी चालेल, ही कल्पना त्यांनी धुवून काढली. परदेशामध्ये असताना त्यांचे अनुभव आपल्या पत्राद्वारे त्यांनी अनेक वेळा प्रगट केले आहेत. तिथल्या लोकांचे सद्गुणही त्यांनी पाहिले. तिथला माणूस कुठलाही मिनिट वाया जाऊ देत नाही. काहीतरी शिकत राहतो, काहीतरी करत राहतो, काहीतरी चांगलं घडवत राहतो. उगा आपलं पारावर बसून चकाट्या पिठत बसलेत असं कधी होत नाही. माणसं दिसतच नाही, ते काहीतरी काम करताना दिसतात. एक प्रचंड कार्योत्साह. आणि दुसरं त्यांनी पाहिलं, विश्वासावर चाललेलं कार्य. त्यांनी आठवण अशी दिली, आपल्या भावाला पत्र लिहिताना त्यांनी आठवण दिली आहे की मी माझ्या वसतिस्थानापासून कॉलेजपर्यंत रोज जात येत होतो. कॉलेजमध्ये मला एक रेफरन्स बुक पुस्तकाचं नाव सांगितलं की हे वाचावं. त्याच मार्गावरती एक पुस्तकाचं दुकान होतं. मी पुस्तकाच्या दुकानात ते पुस्तक शोधलं, मला सापडलं, ते होतं. तर पण पुस्तक घेण्यासाठी जे पटकन डिपॉझिट द्यायला पाहिजे तेवढे खिशात पैसे नव्हते पटकन. मी त्यांना सांगितलं मी भारतातनं माझ्या पालकांच्याकडनं थोडे मागवून घेतो, मग हे घेतो पुस्तक. तर त्या माणसाने इतकं मोकळेपणाने सांगितलं, पैसे पुढल्या वर्षी दिलेत तरी चालेल, अभ्यास आत्ता करा. अभ्यासाचे तास वाया नाही घालवायचे. अभ्यास सुरू करा. पैसे आज येतील, उद्या येतील, परवा येतील. पैशाच्या ह्याच्या कामासाठी अभ्यासाचा वेळ का वाया घालवता? आणि तुम्हाला मी रोज बघतोय, इथून तिथे जाता तुम्ही, तिथून इथे जाता, पण अभ्यास करताना मी बघतोय. अविश्वास का दाखवायचा? पैसे बुडाले तर, बुडवलेच तर. आणि या माणसांची वृत्तीसुद्धा अशी, समजा बुडले तरी एका चांगल्या मुलाच्या अभ्यासासाठी बुडले तरी आनंद आहे, जांभळे घेऊ. हा विश्वासाचा प्रश्न. सुभाषबाबूंनी अनेक चांगल्या गोष्टी तिथे पारखल्यात आणि अनेक देशातल्या विद्यार्थ्यांशी ओळखी वाढवली आहेत. मला समजा चुकून एका मोठ्या कामासाठी जर्मनीत जावं लागलं तर जर्मनीचे कोण विद्यार्थी आत्ता इंग्लंडमध्ये आहेत, त्यांची नावं टिपून घेणं, त्यांचा पत्ता टिपून घेणं. तुमच्याशी मी कसा संपर्क करू? फ्रान्सचे कोण विद्यार्थी आहेत, पोलंडचे कोण विद्यार्थी आहेत, रशियातनं कोण विद्यार्थी आलेत. कोणी काही ना, मला काय करायचं, माझा अभ्यास बरा, मी बरा. यातले माणूस घाणी माणसं ही कधी नव्हती. ही सगळ्यांमध्ये राहिली म्हणून एवढी मोठी झाली. पण एका बाजूला ICSच्या परीक्षेमध्ये सुभाष एवढ्या मोठ्या विद्यापीठात, केम्ब्रिजसारख्या विद्यापीठात 4थ्या क्रमांकाने नगराध्यक्ष असणाऱ्या जानकीनाथांनी शब्दशः हत्तीवरनं साखर वाटली. अख्ख्या कटक गावात साखर वाटली होती. हत्तीवर साखराच्या गोण्या ठेवून अशी मिळायची हत्ती ती भाड्याने. मोठी माणसं ती. बंगालच्या त्या मिरवणुकीत सुद्धा सुंदर हत्तींची नक्षीकाम असतं. अक्षरशः हत्तीवरून साखर वाटली हा आदल्या दिवशीचा विषय आणि एका महिन्यात अख्ख्या गावावर सुतकाची कळा पसरली. याचं कारण सुभाषचं इंग्लंडवरनं पत्र आलं, बाबा आम्ही भारतीय तुमच्यापेक्षा काहीही कमी नाही हे दाखवण्यासाठी मी परीक्षा उत्तीर्ण झालो, पण मी सरकारी नोकरी घेणार नाही. मी कोणत्याही सरकारी सेवेमध्ये जाणार नाही. मी माझं पूर्ण आयुष्य माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी देण्याचं ठरवले. त्याच्या आशीर्वादाची मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. मी भारतात येतो आहे, पण मी कोणत्याही पदावर नोकरी आणि प्रचंड पैसा मिळवून घरासाठी तो आणणार नाही. उलट आपल्या 8 मुलांपैकी एक मुलगा तुम्ही देशाला दिला अशी कल्पना करा. इंग्लंडमधले सुद्धा लोक म्हटले, तुमच्यासारखा गाढव कधी बघितला नाही. अरे ही पदवी घ्या, मस्तपैकी आराम ऐश आराम ऐटीत जगा. झालासा उत्तीर्ण परीक्षा, वस्त्रे ही परिधान करा. करा दूर दारिद्र्य आपदा, संपत्तीने
भवन भरा, संपत्तीने भवन भरा, संपत्ती अहो जाणा या वस्त्रांची महती, जाणा या वस्त्रांची महती, विद्वत्तेचे रूप दाविती, विद्वत्तेचे रूप दाविती, कवच कुंडले जणू शोभती, कवच कुंडले जणू शोभती, रक्षण करीती आयुष्याचे, रक्षण करीती आयुष्याचे, कीर्तीचा हा नित्य झरा, करा दूर दारिद्र्य आपदा, करा दूर दारिद्र्य आपदा, संपत्तीने भवन भरा. नाहीत नाही सुभाषनी ऐकलं आणि तिथली माणसं म्हणाली, चला दुसरा गाढव मिळाला. दुसरा गाढव? मग पहिला गाढव कोण आहे इथे? आहे 10 वर्षापूर्वी तुमच्यासारखाच एक युवक आला होता इथे, सावरकर नावाचा. तोही असाच बॅरिस्टरी पास झाला, पठ्ठ्याने सनद घेतली नाही. मग आता कुठे असतात ते? बसलाय अंदमानात, सरकारच्या सक्त मजुरीची शिक्षा भोगत. उगाच आपलं देश स्वातंत्र्यासाठी आयुष्य झोकून वगैरे देईन असं काहीतरी डोक्यात घेतलंस तर कल्पना नाही, शेजारच्या बराकीत तुमचा नंबर लागायचा. कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस? तिथे सावरकरांचं नाव पहिल्यांदा ऐकायला मिळालं आणि कुतूहल दाटलं की अरे आहे आहे आहे, भारतात सुद्धा हा स्वाभिमान शिल्लक आहे की माझ्या देश स्वातंत्र्यासाठी मी कोणत्याही सुखावर लाथ मारू शकतो. कितीही सुख, समृद्धी, संपत्ती, सन्मान दूर लोटू शकतो अशी माणसं आहेत. आज न उद्या घेऊया सावरकरांची पण भेट. पण त्याच मार्गावरती, त्या पावलावर पाऊल टाकून जायचं हे डोक्यात घेऊन आले. इंग्लंडवरनं परत आले. पहिले आले ते मुंबईला आले. महात्मा गांधींची भेट घेतली. हा कालखंड बरोबर 10 वर्षानंतरचा आहे. सावरकरांचा कालखंड बराच आधीचा होता. त्यांनी ती परीक्षा हे सगळं नाकारलं, त्यांना शिक्षा झाली. तो साधारण 1910च्या आसपासचा कालखंड, 1910-11. आणि सुभाषबाबूंचं हेच कार्य केल्याचा कालखंड 1920-21, बरोबर 10 वर्षाच्या फरकात आहे. जेव्हा भारतामध्ये लोकमान्य टिळकांचं पर्व संपलं होतं आणि महात्मा गांधींचं पर्व आता सुरू झालं होतं, अशा कालखंडात सुभाषबाबू आले, महात्माजींची भेट घेतली, त्यांच्याशी स्वातंत्र्याच्या चळवळीच्या सगळ्या कार्याबद्दल चर्चा केली. पण त्यांचं आपलं फारसं काही जुळेल असं त्यांना वाटलं नाही. तो विषय लक्षात घेऊन कोलकात्याला गेले आणि चित्तरंजन दास या प्रखर देशभक्तांना आपलं राजकीय गुरुत्व देऊन, त्यांचं शिष्यत्व पत्करून या देशसेवेच्या कार्यामध्ये अखंड आयुष्य वाहिलं. खरं सुभाषबाबूंनी याच्या नंतरच्या कालखंडात किती कामं केली सगळी जर सांगितली तर पुढचा गणपती उत्सव सापडेल. एवढी संख्या आहे कामांची. तूर्त आपल्याला आज आणि उद्यामध्ये हे चरित्र पूर्ण करायचं आहे. त्यातल्या महत्त्वाच्या 2-3 घटना फक्त सांगतो. योगायोग कसा विलक्षण आहे पहा. सावरकरांच्या सुद्धा राजकीय चळवळीची सुरुवात परदेशी कापडाच्या होळीनं झाली. तसंच सुभाषबाबूंच्याही राजकीय कारकिर्दीची सुरुवात अशीच परदेशी मालाच्या होळीनंच झाली. मग या होळ्या कशासाठी गेल्या होत्या? तर 1921 साल, जे आता लोकमान्यांचा स्मरण दिवस, स्मृती दिवस म्हणून साजरा करायचं होतं. आता मौज पहा. सुभाषबाबू कोलकात्यात आहेत, बंगालमध्ये, आणि तिथे लोकमान्य टिळकांचा स्मृती उत्सव साजरा केला जातोय. असा त्या काळातला भारत.
हे भारताचं मोठेपण आता काही प्रमाणात शिल्लक नाही असं वाटतं, पण ते परत मिळवायला हवं. एकमेकांच्या प्रांतातल्या देशभक्तांच्या बद्दल नितांत आदर. लाल बाल पाल ही त्रयी तेव्हा सगळ्या देशाचं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान. तेव्हा लोकमान्यांच्या प्रेरणेनं सावरकरांनी पहिली परदेशी कापडाची होळी पेटवली होती पुण्यामध्ये. मग लोकमान्यांचं जर स्मरण करायचं असेल तर हीच कृती त्यांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून कोलकात्यात व्हायला काय हरकत आहे. आणि त्या सगळ्या युवक संघाचं परत एकदा नेतृत्व घेऊन लोकमान्यांच्या प्रथम स्मृतिदिनी सुभाषबाबूंनी स्वराज्याच्या प्रत्यक्ष लढाऊ कार्यात प्रारंभ केला. होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे साजरी, होळी मांडारे साजरी, होळी मांडारे साजरी. प्रभुवर लोकमान्य की जय. होळी मांडारे, होळी मांडारे, ओ होळी मांडारे, होळी मांडारे, होळी. दारोदारी फिरवा झोळी, अळी अळीतून द्या आरोळी. दारोदारी फिरवा झोळी, अळी अळीतून द्या आरोळी. विदेशी कपडा गल्लो गल्ली, विदेशी कपडा गल्लो गल्ली, विदेशी कपडा गल्लो गल्ली. जमवा डोंगरवरी, होळी मांडारे साजरी, होळी मांडारे साजरी, होळी मांडारे साजरी. प्रभुवर लोकमान्य की जय. होळी मांडारे, होळी मांडारे, हो होळी मांडारे, होळी मांडारे. पहिली होळी पहिली सलामी, प्रकाश जाईल दूर पश्चिमी. पहिली होळी पहिली सलामी, प्रकाश जाईल दूर पश्चिमी. साहेबाला दिसेल जळता, साहेबाला दिसेल जळता, साहेबाला दिसेल जळता. द्वेषाग्नी किती उरी. होळी मांडारे साजरी, होळी मांडारे साजरी, होळी मांडारे साजरी. प्रभुवर लोकमान्य की जय. होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे. बाबा जोरदार कार्य सुरू केलं महाराज. आता थोडेसे फक्त मुद्दे सांगतो, सगळे मुद्दे काही सांगता येणार नाहीत. सुभाषबाबूंनी देशकार्य म्हणजे नक्की काय काय केलं या पुढच्या काळात. मी साधारणतः 1921 ते 1940 हा 20 वर्षाचा कालखंड आपल्यासमोर 10 मिनिटात सांगतो आहे. अपरिहार्य आहे म्हणून. तर काय काय केलं थोडंसं नोट डाऊन पॉइंट्स. काही काळ सुभाषबाबूंनी उत्तम पत्रकारिता केली. बंगलोर कथा या वृत्तपत्रामध्ये काही काळ उत्तम पत्रकारिता केली. काही काळ ते एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केलं. याच्याच बरोबरीनं पुढच्या कालखंडामध्ये ते कोलकाता नगराचे महापौर म्हणून सलग 3 वर्ष निवडून आले. आणि आपण महापौर झाल्यानंतर पूर्वीच्या काळच्या सगळ्या घातक प्रथा त्यांनी कोलकात्यातल्या बंद केल्या. उदाहरणार्थ कालिकत विद्यापीठाकडून तुम्ही एखादी पदवी प्राप्त केली की एक सर्टिफिकेट मिळायचं. या सर्टिफिकेटवरचं कालीमातेचं चित्र इंग्रजानं हटवलं होतं. त्याला धर्म आपला भारतीयांचा नकोच होता. आता हे महापौर झाल्यानंतर जे किमान माझ्या अखत्यारीत आहे त्याच्यात मी इंग्रजाचा वर चष्मा ठेवू देणार नाही. पुन्हा कालीचं चित्र आणून दाखवलं त्यांनी. इतकंच नव्हे तर कलकत्त्याच्या त्या महानगरपालिकेमध्ये दरवर्षी एक निधी वेगळा काढला जायचा. कशासाठी? तर कलकत्त्यामधून जो इंग्रज साहेब निवृत्त होऊन आता इंग्लंडला जाणार
त्याच्या सत्कार समारंभासाठी. त्यांना सेंड ऑफ देण्यासाठी भारतीय लोकांच्या टॅक्समधला पैसा बाजूला काढायचा. सुभाषबाबूंनी हा निरोप समारंभ द्यायचंच प्रकरण बंद केलं. इंग्रजांना सुभाष का नकोसे झाले असतील याचं कारण आपल्याला कळेल. सुभाषनी इंग्रजांचा सन्मानच थांबवला तिथं, आणि नुसता थांबवला नाही. मग ते राहिलेत पैसे, याचं काय करायचं? चला पार्टी करूया का? चैन हा विषय कधी आयुष्याला शिवलाच नाही. 1857च्या युद्धामध्ये जे जे सैनिक लढले, त्यांची जी कुटुंब अनाथ झाली असतील, त्या सगळ्यांचा शोध घेऊन त्यांना मदत करण्याकडे हा सगळा निधी तिकडे दिला. म्हणजे आपण कल्पना करू शकता इंग्रजाचा किती जळफळाट व्हावा की आमच्याशी जे लढले त्यांना सगळ्यांना हा मदत करायला उभा आहे, आणि आम्ही एवढे अप्रतिम अन्याय करून इथून रिटायरमेंट घेतो. आमचा साधा सत्कार करायला यांच्याकडे पैसे नाहीत. नादान माणूस. महापौर पद अनेक वेळेला त्यांच्याकडे होतं. भराभरा पुढे जाणं भाग आहे. काही काळ ते काँग्रेस कमिटीचे बंगालमधले आधी सदस्य, मग बंगाल काँग्रेसचे अखिल भारतीय नाही म्हणत मी, बंगाल काँग्रेस समितीचे काही काळ अध्यक्ष, नंतर अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस. मला वाटतं अखिल भारतीय आणि प्रांतिक एवढा भेद आपल्याला कळत असावा. नाहीच कळला तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारलं तरी तो सांगू शकेल. सर्वसाधारणतः पटकन समजण्यासारखी ही गोष्ट आहे. आधी बंगाल प्रांतामध्ये त्यांचं काम मोठं आहे, त्यामुळे बंगाल प्रांतिकचे अध्यक्ष. नंतर याचा अर्थ प्रत्येक काँग्रेसच्या अखिल भारतीय संमेलनामध्ये उपस्थित राहायचं असतं. आपल्या आपल्या सगळ्या शाखांच्याकडून काय काय कार्य झालं तो सगळा मसुदा पक्षश्रेष्ठींच्या समोर ठेवायचा असतो. त्याच्यानंतर आपोआपच सगळ्या अखिल भारतीय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मध्ये तुमचं एक नाव व्हायला लागतं. तिथं तुमचं वक्तृत्व पाहिलं जातं, कर्तृत्व पाहिलं जातं, आणि मग असा नेता अखिल भारतीय स्तरावर असावा का नाही याच्यावर चर्चा केली जाते, निर्णय केला जातो. म्हणजे सुभाषबाबूंची चढती वाढती पायरी अशी आहे की काही काळ ते संपूर्ण भारताच्या अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस. मात्र महात्मा गांधींचं एक नेतृत्व राजकारणात काम करत आहे आणि सुभाषबाबूंचं एक नेतृत्व काम करत आहे. हे दोघं जरी एका पक्षामध्ये काम करत असले तरी कार्यपद्धती फार वेगळी होती. आत्यंतिक अहिंसा आणि आत्यंतिक सत्याग्रह या प्रणालीवरती महात्माजी चालले होते, आणि वेळ प्रसंगी शस्त्र घेतलं तरी चालेल या विचारधारेनं सुभाषबाबू चालले होते. त्यामुळे या मधल्या कालखंडात ज्या क्रांतीवीरांनी काही क्रांती घटना केल्या त्याचं उघडपणे समर्थन सुभाषबाबू करत, आपला पाठिंबा व्यक्त करत. गांधीजी सहसा पाठिंबा तर सोडाच, पण कौतुकही करत नसत. बरं, काही लोकांना हे ऐकल्याने फार वाईट वाटेल, पण वाईट वाटून घेऊ नका. मी इतकं सत्य सांगतो कारण मी अतिशय सच्चा गांधीजींचा भक्त आहे. अतिशय सच्चा, तुमच्यापेक्षा सच्चा. कारण गांधीजींना सत्य आवडत होतं म्हणून मी सत्य सांगतोय. आता सत्यच ऐकून घ्यायची ज्याची तयारी नाही तो गांधी भक्त कसा म्हणावा? बरं, जे पुस्तकात आहे ते सांगतोय मी. काय माझ्या मनचं पुस्तक लिहिलेलं नाही. स्वतःच इतिहास संशोधक म्हणून शिंग लावायची आणि पुस्तकं लिहायची आणि बैलपोळा करायचा कोणी सांगितले धंदे? जे पूर्वीच्या काळामध्ये लिहिलंय, जे त्याही काळात लिहिलंय, जे त्यांनीही लिहिलंय ते मी सांगतोय. त्यांनी कौतुकही कोणाचं असा सशस्त्र माणसाचं केलं नाही. सुभाषबाबू मात्र आग्रहाने यांचं कौतुक करायचे. इतकंच नाही तर इंग्रजाला एक जाणवलं की भारतामध्ये दोन नेतृत्व आहेत. गांधींना मानणारा एक मोठा गट आहे, पण सुभाषला मानणारा सुद्धा एक प्रचंड मोठा गट आहे. जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये येणार होतं आणि त्या सायमन कमिशनच्या विरोधामध्ये निदर्शनं किंवा काहीतरी आपला आवाज उठवावा का नाही याच्याबद्दल महात्माजींना विनंती केली होती की काय करू या सायमन कमिशनचं. तेव्हा महात्माजींनी थोडं संदिग्ध उत्तर दिलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तूर्त अंधार आहे,
याचं एका अर्थाने उत्तर काही करायचं नाही आहे असंच होतं. आता वरिष्ठ नेतृत्वाने सांगितलं माझ्या डोळ्यासमोर अंधार आहे, पण सरचिटणीस पदावरच्या सुभाषबाबूंनी मत व्यक्त केलं अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात की पक्षाला अडचणीत न आणता आपापल्या व्यक्तिशः पातळीवर जर याचा निषेध करण्याची कोणाची इच्छा असेल, क्षमता असेल, तर त्यांना पक्षातून बाहेर हाकललं जाणार नाही. सगळ्यात मोठी भीती ती होती लोकांना. ही एकदा कार्यकर्त्यांच्या मनातली भीती सरचिटणीसांनीच काढून टाकली म्हटल्यानंतर मग काय विचारतं हो. आपल्याला फक्त भगतसिंग पिक्चरमध्ये लाहोरमध्ये जे आंदोलन झालं तेवढंच माहिती आहे. तसं नाही. सायमनच्या विरोधात भारतात अनेक ठिकाणी आंदोलनं उभी राहिली. या सगळ्या आंदोलनांचे रिपोर्ट इंग्लंडला पोचलेत आणि तेव्हा इंग्लंडला कळलंय आंदोलन होऊ नये असं गांधी म्हणतात, आंदोलन झालं तरी चालेल असं सुभाष म्हणतात, आणि भारतातले युवक सुभाषचं ऐकतात, गांधींचं ऐकत नाहीत. हे नेतृत्व लवकरात लवकर संपवलं पाहिजे. सुभाषला जास्तीत जास्त लवकर खच्ची केला पाहिजे यासाठी काहीतरी डाव तयार होत होता. पण भारतामध्ये सर्वत्र सुभाषनी एकदा होकार दिल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून आंदोलन आहे का तर नाही, पक्षाला अडचणीत आणायचं नाही. पण व्यक्तिगत पातळीवर तुमचे जे युवक गट आहेत, तुम्ही तुमच्या पातळीवरती हे केलं तर ह्यानी हे केलं म्हणून उद्यापासून तुम्ही अधिवेशनाला येतच जाऊ नका, असं होणार नाही. असं होणार नाही. तुम्ही व्यक्तिशः पातळीवर तुमच्या मनातलं देशप्रेम बिनधास्तपणे व्यक्त करा. एवढं आश्वासन बाबूजींचं असल्यानंतर बाबूजींना फॉलो करणारी माणसं जास्त आहेत हे कळलं. सायमन कमिशन भारतात आले, सायमन कमिशन भारतात आले, भारताची पाहणी करू म्हणाले, भारताची पाहणी करू म्हणाले. सायमन तुझा परत तुझ्या देशी, सायमन तुझा परत तुझ्या. गो बॅक सायमन. काय गर्जना उठली ती. सायमन तुझा परत तुझ्या देशी, गर्जना उठली सर्व हिंदलोकी, गर्जना उठली सर्व हिंदलोकी, हिंदलोकी, हिंदलोकी. आणि म्हणून मग सुभाषबाबूंना खच्ची करण्यासाठी अगदी साधा काही अपराध झाला असेल तरी सुद्धा तो मोठा दाखवून सुभाषबाबूंना अटक करायची आणि मग मंडालेसारख्या ब्रह्मदेशातल्या तुरुंगात टाकून द्यायचं की जिथे शिक्षेनं नव्हे तर पर्यावरणानेच माणूस खचून जातो. पण या मंडालेसारख्या ब्रह्मदेशामध्ये इतकं भारतापासून दूर असलेल्या तुरुंगात राहूनही जेव्हा मन निराश व्हायला लागलं, त्या वातावरणाचा परिणाम भयानक व्हायला लागला. तेव्हा तिथे ऐकलं की अहो याच वातावरणात टिळक राहिले होते, त्याने गीता रहस्य लिहिलं. का नाराज व्हायचं, का कमीपणा घ्यायचा. तो विचार ऐकल्याबरोबर आळस झटकला. तिथल्या कैद्यांचं संघटन केलं. सावरकरांच्या आणि सुभाषबाबूंच्या जीवनातलं किती ठिकाणी साम्य आहे पहा. कैद्यांचं संघटन केलं, जेलरवर दबाव आणला आणि जी दुर्गा पूजा बंद केली गेली होती ती दुर्गा पूजा जेलमध्ये कैद्यांच्याकडून अतिशय उत्साहाने कशी साजरी होईल याच्यावर कार्य केलंय. या 20 वर्षामध्ये काय काय म्हणून केलं म्हणून सांगू. एकच गोष्ट सांगतो आणि आज थांबतो, आणि ती गोष्ट म्हणजे मंडालेच्या तुरुंगाचा प्रकृतीवर भयानक परिणाम झाला. प्रकृतीवर उपचार करण्यासाठी ते युरोपात गेले, पण प्रकृतीवरच्या उपचारासाठी युरोपात जाऊन सुद्धा पुढच्या भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीनं अप्रतिम गटबंधन केलं. या निमित्तानं विविध राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वांच्या भेटीगाठी आणि वार्तालाप झाले. जर्मनीसारख्या देशानं तर संपूर्णतः भारताच्या स्वातंत्र्याला मदत करण्याचं पूर्ण मान्य केलं. या सगळ्यांची आश्वासनं घेऊन आपल्या प्रकृतीबरोबर भारताच्याही स्वातंत्र्याची प्रकृती ठीक करून ते आले होते.
आता योग्य संधीची वाट होती, कारण साधारणतः दुसरं महायुद्ध डोळ्यासमोर दिसत होतं. इंग्लंड साम्राज्यवादी होता, तो युरोपातल्या जवळजवळ सगळ्याच देशांना त्रास देत होता, त्यामुळे तो अनेकांना नको होता. जर्मनीचं काय भारतावर प्रेम होतं म्हणून ते काही करणार नव्हते, त्याने इंग्रजाला ठोकायला कोणीतरी मित्र मिळणार होता म्हणून ते प्रेम करणार होते, ठीक आहे. पण ज्याची जशी मिळेल तशी मदत. आणि एवढं मोठं सुभाषबाबूंचं कार्य बाकीच्या कोणी लपवलं तरी देशभक्त काही विसरतात का हो. आणि या सुभाषबाबूंच्या कार्यासाठी त्यांना अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून 3 वर्ष सलग पद मिळालं. आणि इंग्रजाच्या पोटात आणखीन दुखलं. याचं कारण 2 वर्ष ते अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. त्यांनी जे अनेक बदल भारतामध्ये केले ते तर इंग्रजाला त्रासाचे होतेच, पण आणखीन इंग्रजाला त्रास झाला तो म्हणजे तिसरी निवडणूक जी होती. या तिसऱ्या निवडणुकीमध्ये सुभाषनी पडावं यासाठी महात्माजींनी एक पत्रक काढलं होतं. पत्रक सुभाषला पाडा असं नव्हतं. सुभाषच्या विरोधात जो माणूस उभा होता, पट्टाभी सीतारामय्या उभे होते. महात्माजींचं पत्रक इतकंच होतं, पट्टाभींना मत म्हणजे मला मत असे लक्षात घेऊन मतदान करावे. अर्थ स्वच्छ होता. निवडणूक पट्टाभी आणि सुभाषमध्ये नव्हतीच, गांधी सुभाषमध्ये निवडणूक होती. आणि याही निवडणुकीमध्ये बहुमताने सुभाष निवडून आले आणि अध्यक्ष झाले. हे इंग्रजाचं सगळ्यात मोठं दुखणं होतं. देशाला कोणाचं नेतृत्व हवंय आणि ते नेमकं इंग्रजाला जो नको आहे त्याचं नेतृत्व हवंय, हा इंग्रजाला मोठा त्रास होता. अर्थात एका बाजूला जागतिक दुसरं महायुद्ध उभं असताना 1940 नंतरच्या कालखंडात सुद्धा काँग्रेसनं आपल्या अहिंसक कारवायांच्या ज्या काही बंधनांचा विचार केला होता, याच्यातच राहून काहीतरी कार्य करावं का काय, अशाही विचारांमध्ये सुभाषबाबू असताना अचानक त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा त्यांच्या पहिल्या लढाऊ नेतृत्वामध्ये जी उर्मी होती की आज ना उद्या सैन्य उभं करून इंग्रजाच्या विरुद्ध संघर्षाला उभं राहायचं, ती घटना केव्हा सुरू झाली, परत त्याला गती कधी मिळाली आणि त्या गतीचा पुढच्या कालखंडात काय परिणाम झाला हे पुराव्यासह आपल्यासमोर मांडायचं आहे. आणि यासाठी असा श्लोक लक्षात ठेवायचा. जेव्हा शिक्षणासाठी सुभाषबाबू इंग्लंडला जायला निघाले तेव्हा त्यांच्या युवक वर्गाने सांगितलं होतं, आता कुठली देशभक्तीन कसलं काय, तिकडून पदवी घेऊन येणारा बंगल्यामध्ये आराम करत पडणार हे पैसे खाऊन, मी आयुष्य देशासाठी वाहीन. एकदा बोललो, आयुष्यभर तसं वागलो तरच मी भगवंताचा दास म्हणण्याच्या योग्यतेचा ठरणार. आणि भगवंताची कृपा हा माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठा आनंद आहे जीवनातला. हे लक्षात ठेवून दासाची लक्षणं बाबूजींच्या जीवनामध्ये किती सुंदरतेनं प्रगट झाली आहे त्याचं दृश्य चित्र आपल्याला मिळालं. हा श्लोक लक्षात ठेवायचा. आज सदा बोलण्यासारखे चालता है, अनेकी सदा एक देवासी पाहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे देश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.